जगातील सर्वात श्रीमंत माणसं जे की रतन टाटाजी, अनंत अंबानीजी यांचे सक्सेस होण्याच्या मागं, यशस्वी होण्याच्या मागं काही मार्ग आहे. पण ते मार्ग तुम्हाला सुद्धा सुचत नसतील तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. सक्सेसफुल तर सर्वांनाच व्हायचं आहे, यशस्वी तर सर्वांनाच व्हायचं आहे, परंतु ते यशस्वी व्हायच्या मार्गाने तुम्ही जात नसल्याने तुम्ही यशस्वीकडे जात नाही. पण ते मार्ग काय आहे आपण बघूयात. तुम्ही सक्सेसफुल म्हणजेच यशस्वी कसे होऊ शकता हा एक खूप मोठा प्रश्न सर्वांना निर्माण होतो आणि प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचे सक्सेसफुल हे खूप मौल्यवान असते. आपण बघूयात, प्रत्येकाने सक्सेसफुल होण्याचे काही नियम आणि काही मार्ग आपण देऊया. तुम्हाला यशस्वी व्हायच्या वाटेवर मदत करू शकतो. परंतु मित्रांनो, तुम्हाला पहिले नियम लक्षात ठेवायचे आहे. आपण कशामुळे सक्सेसफुल होऊ. तर पहिला नियम लक्षात ठेवा, तुमचं ध्येय तुम्ही निश्चित करा. म्हणजे तुमचं आयुष्यातील उद्देश काय आहे हे स्पष्टपणे समजून घ्या. अल्पकालीन आणि दीर्घकालीन वैशिष्ट्ये ठरवा. म्हणजे तुम्हाला सक्सेसफुल होऊन काय करायचं आहे आणि तुम्हाला सक्सेसफुल कशासाठी व्हायचं आहे, तुम्हाला यशस्वी कशासाठी व्हायचं आहे हे तुम्ही एकदा पहिले ठरवा. आणि तुमचं जे ध्येय आहे की तुम्हाला ह्यापर्यंत, एखाद्याचं ध्येय असतं मला पोलीस होऊनच राहायचं आहे, एखाद्याचं ध्येय असतं मला आर्मी होऊनच राहायचं आहे, एखाद्याचं ध्येय असतं मला बिझनेसमॅन होऊनच राहायचं आहे. तुम्ही त्या ध्येयाकडं चालत राहा, तुमचे प्रयत्न करत राहा. यश तुमचं लवकरच तुम्हाला गाठेल. तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा. त्याचप्रमाणे सतत शिकत राहा. नवीन कौशल्य स्किल आत्मसात करा. तुम्ही नवीन स्किल शिकलात. तुम्ही जेव्हा नवीन स्किल शिकत असतात तेव्हा तुम्हाला ती स्किल कोणत्या ना कोणत्या फील्डमध्ये कामं येते म्हणजे येतेच. पुस्तके वाचा, कोर्सेस करा, अनुभवी लोकांकडून शिका. आता पुस्तक वाचायला काही पैसे लागत नाही, कोर्स शिकायला सुद्धा पैसे लागत नाही. कारण की आपल्याकडे एक असं साधन आहे, त्या साधनाने आपण कोर्सेससुद्धा फ्रीमध्ये शिकू शकतो. ते साधन म्हणजे यूट्यूब. तुम्ही यूट्यूबवर कोणतेही कोर्सेस, कोणतेही स्किल खूप सोप्या पद्धतीत शिकू शकता. त्याचप्रमाणे डिसिप्लिन, शिस्त आणि सातत्य. तुम्ही दररोज ठराविक वेळ कामाला द्या. कंटाळा आला तरी थांबू नका. आता तुम्हाला समजा सक्सेसफुल व्हायच्या मागे असेल तर तुम्हाला कन्सिस्टन्सी चालू ठेवावी लागेल. ते म्हणजेच तुम्ही सातत्याने ते काम करत राहा. जोपर्यंत तुम्ही कामात आळस करशाल तोपर्यंत तुमचं काम पूर्णपणे होणार नाही. जेव्हा तुम्ही तुमचा पूर्ण जीव ओवाळून टाकशाल कामामध्ये तेव्हा तुम्ही सक्सेसच्या मागे जाशाल. त्याचप्रमाणे आहे सकारात्मक दृष्टिकोन. तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. कधीही आपण गेलो निगेटिव्ह विचार अजिबात करायचा नाही. पॉझिटिव्ह विचार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या यशाकडे जात नाही. जेव्हा तुमच्या मनात पॉझिटिव्ह फिलिंग येत असती, पॉझिटिव्ह विचार येत असतात, तेव्हा आपण असं समजायचं की आपण आपल्या कामामध्ये पूर्ण जीव ओवाळून टाकत आहे. अडचणी आल्या तरी त्यातून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवा. कितीही जरी अडचणी आल्या त्यातून काहीतरी शिकायची तुम्ही मोठी संधी मिळवा. त्याचबरोबर नकारात्मक लोकांपासून सावध राहा. जे लोक निगेटिव्ह विचार करतात अशा लोकांपासून तुम्ही खूप दूर जावा. त्याचप्रमाणे वेळेचे व्यवस्थापन करा. टाईम मॅनेजमेंट सर्वांनाच माहीत आहे. वेळेचा अपव्यय टाळा. म्हणजेच तुम्ही जिथं नाही तिथं वेळ वाया घालवता. म्हणजेच इंस्टाग्रामला रील्स स्क्रोल करत असाल तर त्या बंद करा आणि तुम्ही स्किल शिका किंवा तुमच्या कामामध्ये लक्ष द्या. प्राधान्यक्रमानुसार काम करा. प्राधान्यक्रमानुसार म्हणजेच तुम्ही पहिलं प्राधान्य तुम्ही तुमच्या कामाला द्यायला पाहिजे, त्यानंतर बाकीचे सर्व कामं. त्याचबरोबर स्वतःवर विश्वास ठेवा. बिलीव्ह इन युअर सेल्फ. आत्मविश्वास यशासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. तुम्ही जर कधी तुमचा स्वतःचा विचार करत असाल की आपल्याकडून होणार नाही, आपण आज नाही तर उद्या करू, उद्या नाही तर परवा करू, तर तुमच्याकडून आयुष्यभर कधी काहीच होणार नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःला सांगता की आपल्याला काही पण झालं तरी आपल्याला करायचं आहे, तर ते तुमचं यशाची सुरुवात व्हायला चालू होते. त्याचबरोबर स्वतःची तुलना इतरांशी न करता स्वतःची सुधारणा करा. एखाद्याने जर नवीन गाडी घेतली, एखाद्याने जर नवीन मोबाईल घेतला तर आपण आपली तुलना त्याच्यासोबत करतो. परंतु मित्रांनो, दिवस सगळ्यांचे येतात, टाईम सर्वांचा येतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या ध्येयाकडं नीट लक्ष केंद्रित करा. त्यानंतर यशस्वी झाल्यानंतर तुम्ही सुद्धा तुमची गाडी घेऊ शकता, तुम्ही सुद्धा तुमचा मोबाईल घेऊ शकता. कधीच स्वतःची तुलना इतरांसोबत करू नका. यशस्वी होणे म्हणजे शेवट नाही. अपयशातून शिकून पुन्हा प्रयत्न करा. प्रत्येक अयशस्वी अनुभव ही एक शिकवण असते. आता तुम्ही विचार करत असाल मी प्रयत्न करतो, मी मेहनत घेतो तरी मी यशस्वी होत नाही. मित्रांनो, किती जरी अयशस्वीपणा तुमच्यामध्ये जाणून आला तरी तुम्ही थांबू नका. तुम्ही प्रयत्न करत राहा. एक ना एक दिवस तुम्ही
100% यशस्वी होणार आहात। जर तुम्ही एखाद्या विशिष्ट क्षेत्रात उदाहरण अभ्यास, बिझनेस, कला इत्यादी यशस्वी व्हायचं ठरवलं असेल तर तुम्ही त्या संदर्भात अधिक माहिती मला कमेंट करून सांगू शकतात। मी त्यावर तुम्हाला व्हिडिओ 100% बनवून पाठवेल। त्याचबरोबर आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, यशस्वी होण्यासाठी लागणारे काही नियम आहे। यशस्वी होण्यासाठी काही मूलभूत आणि अमूल्य नियम आहेत। हे नियम तुमच्या जीवनात जर तुम्ही स्वीकारले तर यशस्वी होण्याची शक्यता निश्चितच वाढते। आपण बघूयात ते नियम काय आहे। यशस्वी होण्यासाठी लागणारे नियम: स्वप्न मोठे बघा, म्हणजे तुमचे ड्रीम मोठे बघा। जेवढं मोठं स्वप्न तेवढा मोठा प्रयत्न। यशस्वी लोक त्यांच्या क्षमतेपेक्षा मोठं स्वप्न बघतात। त्याचप्रमाणे तुम्हाला स्वप्न बघायला पैसे लागत नाही, तुम्ही स्वप्न बघत राहा आणि त्याकडे प्रयत्न करत जावा। स्पष्ट ध्येय ठरवा, दिशा नसलेला प्रवास यशापर्यंत पोहोचत नाही। काय साध्य करायचं आहे हे ठरवा आणि त्यासाठी योजना तयार करा। त्यानंतर आहे दिवसाचे नियोजन करा। वेळेचं व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचं व्यवस्थापन। दररोज काय करायचं आहे हे लिहून ठेवा आणि त्यानुसार काम करा। त्याचबरोबर आहे शिस्त पाळा। शिस्त म्हणजे आपण पहिले सुद्धा सांगितलं, तुम्हाला शिस्त पाळावी लागेल, डिसिप्लिन तुम्हाला करावं लागेल। प्रेरणा ही सुरुवात असते, पण शिस्त हे यशाचे शस्त्र आहे। कामात सातत्य आणि चिकाटी ठेवा। तुम्ही जोपर्यंत कामात सातत्य आणि चिकाटीपणे काम करणार नाही तोपर्यंत तुमचं त्या स्पीडमध्ये तुम्हाला यश मिळणार नाही। सकारात्मक गोष्टी राहा, सकारात्मक राहा। अडचणी नाहीत असं कोणीच नाही, पण सकारात्मक दृष्टिकोन यश देतो। प्रत्येक परिस्थितीत काहीतरी चांगलं शोधायचा प्रयत्न करा। जर तुम्हाला अडचणी सुद्धा आल्या त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करून त्यामध्ये काहीतरी शिकायचा प्रयत्न करा। त्याचबरोबर आहे अपयशाला घाबरू नका। अपयश हे यशाचं पहिलं पाऊल आहे। प्रत्येक चुकीतून शिका आणि पुन्हा प्रयत्न करा। त्याचबरोबर आहे सतत शिकत राहा। ज्ञान जितकं वाढतं तितकं यशाची दारे उघडतात। पुस्तक, अनुभव, कोर्सेस याचा फायदा घ्या। यूट्यूबवर बरेच पुस्तकं भेटतात, कोर्सेस सुद्धा भेटतात, म्युझिक सुद्धा भेटतात। तुम्ही जसं काही विचार करशाल तुम्हाला यूट्यूब ते प्रोव्हाइड करून देईल। त्याचबरोबर आहे स्वतःवर विश्वास ठेवा। पहिले पण सांगितलं आपण, स्वतःवर विश्वास ठेवा। मी करू शकतो ही भावना तुम्हाला कुठेही पोहोचवू शकते। आत्मविश्वास हा यशाचा पाया आहे। त्याचबरोबर आहे चांगल्या लोकांची संगतीत राहा, जे की पॉझिटिव्ह थिंकिंगवर चालतात, चांगले विचार करतात। अशा लोकांच्या सोबतीत राहा। तुमची संगत तुमचं भविष्य ठरवते। प्रेरणा देणाऱ्या लोकांसोबत राहा। त्याचबरोबर आहे कृती करा, टेक ॲक्शन, म्हणजे तुमच्या मनात काही विचार आला त्यावर तुम्ही लगेच ॲक्शन घ्या। विचार आणि योजना कितीही चांगल्या असल्या पण कृतीशिवाय काहीच घडत नाही। बोलण्यापेक्षा करायला लागा। यश काही एका रात्रीत मिळत नाही, त्यासाठी सातत्य, मेहनत आणि योग्य दिशा हवी। वर दिलेल्या नियमांवर जीवनात जर तुम्ही आचरणात आणले तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकता। आपण बघितलं ते नियम काय काय आहे, तुम्हाला यशस्वीकडे जायचे मार्ग हवे असल्यास मी या नियमांवर आधारित दैनंदिन दिनचर्या अभ्यासाचे टिप्ससुद्धा तुम्हाला देऊ शकतो। तुम्ही फक्त मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशामध्ये पाहिजे आहे, मी तुम्हाला ते व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल। त्याचबरोबर आहे यशस्वी होण्याअगोदर काय चुका करू नये। यशस्वी होण्याअगोदर काही चुका टाळल्या गेल्यास यश मिळणं सोपं आहे, वेगवान होऊ शकतं। अनेकदा आपण मेहनत करत असतो पण काही लहान चुकीमुळे यश दूर जातं। यशस्वी होण्याआधी टाळाव्यात अशा चुका। नंबर 1 ला आहे ध्येय न ठरवणं। कुठे जायचं हेच माहीत नसेल तर रस्ता कुठूनही चालेल। स्पष्ट आणि ठोस उद्दिष्ट नसेल तर वाट चुकते। त्याचबरोबर आहे फक्त स्वप्न बघणे पण कृती न करणे, यावर खूप मोठा लोकांचा अनुभव आहे। तुम्ही फक्त स्वप्न बघता आणि त्यामागे ॲक्शन घेत नाही, ही सगळ्यात मोठी तुमची चूक आहे। फक्त विचार करून कोणी यशस्वी होत नाही। कृती न करता फक्त बोलणं आणि विचार करणं व्यर्थ आहे। वेळ वाया घालवणं, वेळ गेली की पुन्हा येत नाही। सोशल मीडिया, TV आणि आळशीपणामुळे वेळ वाया जाणं टाळा। त्याचबरोबर आहे असफलतेला हार समजणे। अपयश हे यशाची पहिली पायरी आहे, हे सर्वांनाच माहिती आहे। एकदा अपयश आलं की सोडून देणं ही सर्वात मोठी चूक आहे। त्याचबरोबर आहे स्वतःवर विश्वास ठेवणे। जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो जगावर विश्वास मिळवतो। आत्मविश्वास कमी असेल तर प्रयत्न अपुरे राहतात। त्याचबरोबर आहे इतरांची नक्कल करणे। स्वतःची ओळख निर्माण करा। इतरांना बघूनच सर्व काही न करता स्वतःच तंत्र शोधा। त्याचबरोबर आहे सतत कारण देणं। यशस्वी लोक कारण सांगत नाहीत, ते मार्ग शोधतात।
हवामान, वेळ, परिस्थिती यांना दोष देणं थांबवा. त्याचबरोबर आहे शिकणं थांबवणं. जो शिकणं थांबवतो तो वाढणंही थांबवतो. यशस्वी व्हायचं असेल तर सातत्यानं ज्ञान घेत राहा, त्यानंतर तुम्ही तुमच्या मार्गाला लागता. त्याचबरोबर आहे नकारात्मक लोकांची संगत सोडून द्या. जे लोक पॉझिटिव्ह थिंकिंग करतात अशा लोकांमध्येच तुम्ही बसत राहा. जशी संगत तशी प्रगती. नकारात्मक टोचणारे, टिंगल करणारे लोक टाळा. सतत झटपट यश शोधणे. यश झपाट्याने येत नाही, ते हळूहळू जिंकलं जातं. मेहनत, शिस्त आणि वेळ लागतो, धीर ठेवा. आपण बघितलं तुम्हाला सक्सेसकडे ओढण्यासाठी कोणकोणते उपाय लागणार आहे, कोणकोणते नियम लागणार आहे, तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघितला. आता मित्रांनो, तुम्ही फक्त ठरवायचं आहे की तुम्हाला सक्सेस 100% व्हायचं आहे. तुम्ही सुद्धा या नियमाचे पालन करा. तुम्ही सुद्धा एक ना एक दिवस यशस्वी होशाल. आता मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की सर्वांनाच यशस्वी व्हायचं आहे, परंतु त्यांना समजत नाही की कुठून आपण चालू करायला पाहिजे. तर मी तुम्हाला यामध्ये सांगितलं आहे तुम्ही कशा पद्धतीने यशस्वी होऊ शकता. त्यासाठी व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या चॅनलवर तुम्हाला मोटिवेट करणारे व्हिडिओ येत असतात. महाराष्ट्राची जी काही मराठी न्यूज असते किंवा घडामोड असते ते तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळते. त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे आहे.